जन आक्रोश आंदोलन केलेलं आहे क्रांती चौकामध्ये महाविकास विरोधात, काय एकंदरीत मागणी आहे? हे पहा, याला नाव दिलेलं आहे आम्ही महंगाई के अच्छे दिन. कारण हे सरकार म्हटलं होतं की अच्छे दिन आएगे, हे महंगाई के अच्छे दिन आहे. हे अच्छे दिन नाही, महंगाई के दिन आता आलेले आहे. बहुत हो गई महंगाई की बार, अब की बार मोदी सरकार, असं मोदी सरकार 2014 म्हटलं. आता आम्ही म्हणतो बहुत हो गई महंगाई की बार, हटा दो हे मोदी सरकार. सर्वसामान्य माणसाचं जीवन जगणं असह्य झालेलं आहे, वेदनादायक झालेलं आहे. इंधन दरवाढ झाले, गॅस माता भगिनी स्वयंपाकघरात गॅस पेटवू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. बाहेर आलं तर डिझेल भरू शकत नाही, पेट्रोल भरू शकत नाही अशा स्थिती आहे. सगळ्या जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढलेले आहे आणि या स्थितीमध्ये हे सरकार डोळे उघडून नुसतं बघतंय, करत काही नाही. हे सरकार तसं पाहायला गेलं, डोळे जरी उघडे असले तरी आंधळं सरकार आहे. हे सरकार जनतेच्या विरोधातलं सरकार आहे. म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या आंदोलनाची हाक दिलेली आणि प्रचंड प्रतिसाद याला मिळतो. मुंबईतील प्रकार समोर येते. मुंबईच्या वरील डोममध्ये म्युझिक कॉन्सर्टमध्ये नाशिक गांगुर्डे तरुणाचा मृत्यू झाला. अंतिममध्ये सेवन आणि रेपचा सुद्धा अँगल असल्याचा तपास पोलीस करतात. त्याकडून पुण्यात सुद्धा रेप आढळून छापा मारण्यात आला. नाही, मला याची काही माहिती नाही. मी माहिती घेतो, निश्चित उत्तर देईन. आणि नारेगाव प्रकरणात जे निराकरण प्रकरणात जे मती शेखचं नाव आलं, त्या प्रकरणी आता मती शेखने इम्तियाज जलीलचं नाव घेतलंय. ठीक आहे ना, जे काही पोलीस तपासात जे असेल ते होईल, त्याला काय. एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. महायुती शिंदे यांना दूर नव्हते जा. त्यांचं चालू आहे, त्यांची आडवान जिरवा चालू आहे. आपल्याकडे पाणी आडवा पाणी जिरवा योजना होती ना, आता भाजप शिंदेची जिरवतोय आणि भाजपच त्यांची अडवतोय आणि भाजपच त्यांची जिरवतोय. अशा शिंदेचे आमदार भाजपवर आरोप करत होते की एकनाथ शिंदेलाच कार्यक्रमात निमंत्रण नाही. यावरून आता मोठी चर्चा रंगली. दिलं पाहिजे. नवी मुंबईचे ते त्या जिल्ह्याचे मला असं वाटतं पालकमंत्री पण आहे, एक राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. परंतु भारतीय जनता पार्टी ठिकठिकाणी राजकारण करते, सत्य आहे. आज 29 रुपयाने घरकुल गॅस वाढला. आम्ही त्याच्यासाठी हे पहा, आम्ही आंदोलन ठरवलं त्यावेळेस गॅसचे आणि पेट्रोलचे दर वेगळे होते. काल बॅनर छापले वेगळे होते आणि आज आंदोलन करतो त्यावेळेस वेगळे दर आहे. अशी स्थिती आहे. तर वारंवार सरकार सांगते की ग्लोबल क्रायसिस आहे, त्यामुळे दरवाढी होते. मग त्याला सरकार काही करू शकत नाही. अमेरिकेच्या दबावाखाली का निर्णय घेते? का रशियाकडून आज डिझेल खरेदी करत नाही? का गॅस खरेदी करत नाही? मग याचा अर्थ अमेरिकेच्या दबावाखाली तुम्ही देशाचं राजकारण करताय ना. आज दुसरीकडे डिझेल स्वस्त उपलब्ध आहे पण घेत नाही. पाकिस्तानमध्ये 4 रुपयानं डिझेल स्वस्त झालं काल, माहिती आहे. एकीकडं डिझेल कंपन्यांना प्रचंड फायदा होतोय आणि एकीकडे डिझेल कंपन्या या भारतामध्ये दर का वाढवतात? म्हणजे केंद्र सरकार दर वाढवणाऱ्याला सपोर्ट करतं. पाकिस्तानसारख्या देशामध्ये जो दरिद्री देश आहे तिथं 4 रुपयाने काल डिझेल स्वस्त झालं आणि आपल्याकडे वाढत आहे. काल जे आहे ते मुख्यमंत्री कमी चित्र पाहायला मिळालं. कंत्राटदार ते भडकले, वेळेत काम करण्याचे त्यांचेच कंत्राटदार आहे. हे सरकार कंत्राटदारांसाठीच काम करतं. भडकले फिडकले काही नाही, त्यांच्याच लोकांचे कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यांच्याच मंत्र्यांनी दिलेले आहे आणि त्याच्यामुळे भडकणं नाटकबाजी. काल प्रेस वेळेस म्हणतात की विधान परिषद पुढे बाजार झाला आहे, पुरावे द्यायला तयार झालाय ना. मी त्याला सत्यात एक स्वतःचा पुरवठा, मला कोणाकोणाचे फोन आले कधी डिक्लेअर केलं तर मला असं वाटतं मोठा भूकंप होईल. पण ठीक आहे, राजकारणात काही साधन सुचिता पाळली पाहिजे कारण एकमेकांना फोन करत असतात. तुमच्याकडे पुरावे आहे. चला, थँक्यू. चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.